नमस्कार. अमृतानुभव कौमुदी श्री बाबाजी महाराज पंडित. आज आपण 19वा भाग पाहू. 18व्या भागात शेवटी आपण पाहिलं की चैतन्यात्मा किंवा निरुपाधिक सगुण श्रीहरी इतका घनदाट व व्यापक आहे की त्याला देव देऊळ इतके पण द्वैत खपत नाही. एका परमात्म्याहून दुसरे काहीच नाही असा बोध पक्का करण्याकरता वेदांताने सर्व उपदेश, सर्व आत्मविचार 3 प्रकारात विभागला आहे. पहिला प्रकार व्यतिरेक. एका आत्मस्वरूपा वाचून म्हणजेच सच्चिदानंद रूप परमेश्वराशिवाय म्हणजेच एका अद्वैत तत्वा वाचून स्वतंत्र, अलग, वेगळी अशी काहीच वस्तू नाही. जीव जगत सच्चिदानंद रूपानेच अफूट राहून निरुपाधिक रूपाने स्फुरत आहे. यामुळे त्यांचे एक पण कधीच बिघडत नाही. समजा आत्मस्वरूपाहून एखादी वस्तू स्वतंत्र व वेगळी असती तर ती स्वतंत्रपणे जाणता आली पाहिजे, ही मुख्य अट आहे. स्वतंत्र अस्तित्वाचे व स्वतंत्र वस्तुत्वाचे दोन कोणतेही पदार्थ घेतले तर दोन्ही एकाच वेळी असायला हवेत व समजा एक नसला तरी दुसरा मात्र निश्चित असायला हवा. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही, पण सच्चिदानंदात्मक आत्मस्वरूपी परब्रह्म आणि नामरूपात्मक जग म्हणजे नाम रूपात्मक निरुपाधिक जग हे दोन अत्यंत वेगळे स्वतंत्र अस्तित्वाचे व स्वतंत्र वस्तुत्वाचे दोन पदार्थ आहेत काय, यामध्ये आपल्याला खोलवर विचार करायला हवा. हे जर आपण व्यतिरेक पद्धतीचा अवलंब करून पाहू लागलो तर काय दिसते? हे जर आपण व्यतिरेक पद्धतीचा अवलंब करून पाहू लागलो तर काय दिसते? जीव जगतरूपी नामरूपाला आधार असणारे सच्चिद आनंद हे व्यतिरेक पद्धतीने काढून पाहिले तर यातून समजा सदंश वेगळा केला तर नामरूपे राहतच नाहीत व चिदंश वेगळा केला तर त्याचे ज्ञानही होत नाही. म्हणून जीव जगतरूपी नामरूपे ही सच्चिदानंदात्मक आत्मस्वरूपाहून किंवा परब्रह्मापासून अत्यंत निराळी स्वतंत्र वस्तुत्वाची किंवा स्वतंत्र अस्तित्वाची वस्तू नव्हे. म्हणून जीव जगतरूपी नामरूपे पण आत्मवस्तूच ठरतात. हे सिद्ध होते. गाडगे मडके एका मातीपासून बनतात. मातीच जर वजा केली, इथे वजा करण्याच्या क्रियेला व्यतिरेक म्हणतात. मातीच जर वजा केली तर गाडगे मडके कसे राहणार? लहरीहून पाणी अलग केल्यास लहरीचे लहर म्हणून अस्तित्व राहतच नाही व लहर आहे असे जाणल्या जात नाही. म्हणून आपण गाडगे मडके म्हणजे माती व लहर तरंग म्हणजे पाणी या एकच वस्तू आहेत असे आपण म्हणतो. म्हणून व्यतिरेक विचाराने जीव जगदादी नामरूपे ही आत्मस्वरूपच ठरतात. म्हणजेच आत्मस्वरूपाहून निराळी देहाधिक नामरूपात्मक जगत वस्तू जी भासत आहे ती व्यतिरेक विचाराने मिथ्या ठरून तिचा बाध होतो व स्वरूपाकारे म्हणजे आत्मरूपाने सर्व मीच आपणच आहो असा बोध ठसतो. आपुलेपणे उरे बोधू जोका. अशा प्रकारे व्यतिरेक विचार पद्धतीने विचार केला तर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यात एका आत्मस्वरूप सच्चिदानंद रूप अधिष्ठान आधार म्हणून जे आहे तेच सत्य ठरते आणि जीव जगतरूप हे मिथ्या ठरते. पण सूक्ष्मपणे दोन पदार्थ राहतात
पण सूक्ष्मपणे दोन पदार्थ राहतात, म्हणून इथे अजून आत्मज्ञानाची क्रिया पूर्ण झाली असे म्हणता येत नाही, असे श्री बाबाजी महाराज म्हणतात. अन्वय. दुसरी प्रकार अन्वय. अन्वय एका आत्मस्वरूपा वाचून म्हणजे सच्चिदानंद रूपाशिवाय, म्हणजे एका अद्वैत तत्वा वाचून स्वतंत्र अलग वेगळी अशी काही वस्तू, अशी काही सत्ता नाही, तर मिथ्या म्हणूनही का होईना दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व का मानावे? मिथ्या म्हणूनही का होईना दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व का मानावे? त्यांचा मिथ्या म्हणून मनात का वावर होऊ द्यावा? त्यांचा मिथ्या म्हणून मनात का वावर होऊ द्यावा? थोडक्यात आत्मस्वरूपा वाचून दुसरी वस्तूच नाही. थोडक्यात आत्मस्वरूपा वाचून दुसरी वस्तूच नाही, तर मिथ्या म्हणून तरी कोणत्या दुसऱ्या वस्तूचा उल्लेख तरी का करावा? कोणत्या तरी दुसऱ्या वस्तूचा उल्लेख का करावा? घट अनेक असतात, पण ती एका मातीचीच बनलेली असतात. घटाला स्वतंत्र घट असे पाहता येत नाही. घटाला स्वतंत्र घट असे पाहता येत नाही. घट पाहिला की अर्थात आपल्याला मातीही पाहावीच लागते. घट पाहिला की अर्थात आपल्याला मातीही पाहावीच लागते. म्हणजे घटाकडे पाहताना त्याच्या माती या अधिष्ठानाशी अन्वय होतो किंवा तो असतोच. म्हणून घटादी सर्व मातीचेच आहेत, ही झाली अन्वय दृष्टी. त्यामुळे गाडग्या मडक्यांच्या आकाराकडे कमी आणि ज्या मातीपासून ते बनले आहे त्या मातीकडे जास्त लक्ष असते. त्यामुळे जीव जगदादी नामरूपात्मक सृष्टीकडे भास म्हणून जी प्रतीती येते, ती प्रतीती आपण आपली चिन्मात्र स्वरूप स्थिती विसरतो म्हणूनच असते. पण आपल्या चिन्मात्र स्थितीकडे जास्त लक्ष गेल्यास अन्वय साधला जातो. जसे गाडग्या मडक्याच्या भासमान आकाराकडे लक्ष न देता केवळ मातीकडे लक्ष असल्यास जसे होते तसा हा अनुभव आहे अन्वयाचा. आता तिसरं पुनर्व्यतिरेक. या पुनर्व्यतिरेक पद्धतीचा विचार केला की निर्गुणच सगुण होते. या पुनर्व्यतिरेक पद्धतीचा विचार केला की निर्गुणच सगुण होते व निराकारच आकार होते. थोडक्यात सगुण निर्गुण साकार निराकार यांचे पूर्ण ऐक्य जसे आहे तसे लक्षात येऊन पूर्ण ब्रह्मस्थिती अनुभवली जाते. ज्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मस्थिती अनुभवली जाते त्याला पुनर्व्यतिरेक असे म्हणतात. आमोद सुनास झाले किंवा देवाची या दाटणी देवळा झाली आटणी, असा तो अनुभव आहे. म्हणजे ब्रह्म नामरूपद्वारा कार्यरूप होत आहे असे जरी दिसत असले तरी ते या कार्यरूप दशेतही आपले जर आपल्या केवळ चिन्मात्र स्थितीकडे लक्ष असल्यास आपली मूळची पूर्ण परब्रह्मस्थिती थोडीही बिघडत नाही व ब्रह्मस्थितीची पण पूर्णता अफूट राहते. या पुनर्व्यतिरेकाच्या अनुभवात देश कालादी भेद दृष्टीचा प्रत्ययच येत नाही. या पुनर्व्यतिरेकाच्या अनुभवात देश कालादी भेद दृष्टीचा प्रत्ययच येत नाही. आत्मस्वरूपी ब्रह्म सदा असणारे, सर्वत्र असणारे, म्हणजे एका काळी आहे, एका काळी नाही, एका स्थळी आहे, एका स्थळी नाही, असे तेथे काही नव्हते, काही नसते. पूर्वी होते, आता आहे, पुढेही ते असणारच. याला श्री गुलाबराव महाराज गूढ भाषेत सगुण श्रीहरी असे म्हणतात. इथे पूर्वीच्या अन्वय व्यतिरेकाची भाषा बंद पडते. इथे पूर्वीच्या अन्वय व्यतिरेकाची भाषा बंद पडते, कारण व्यतिरेक विचार पण पूर्ण स्थिती दाखवत नाही. कारण व्यतिरेक विचार पण पूर्ण स्थिती दाखवत नाही व अन्वय विचार पण पूर्ण स्थिती दाखवत नाही. कारण व्यतिरेक ज्ञानाने जीव जगदादी नामरूपाविषयी जी उदासीन बुद्धी किंवा उपेक्षा बुद्धी उत्पन्न होते
पण अन्वय विचाराने आहे ते पूर्ण ब्रह्मच आहे असा अनुभव येऊन व्यतिरेक अन्वय एकत्रितपणे सिद्ध होतो आणि नामरूपासह प्रगट असलेला परमात्माही निरुपाधिकच ठरतो किंवा नामरूपे पण परमात्म्यासारखीच निरुपाधिक ठरतात. आता पुनर्वेक विचार पद्धती ही जी आहे ती गुलाबराव महाराजांची एका प्रकारे देणगीच आहे आणि यातच भक्तीचे रहस्य दडलेले आहे असे श्री बाबाजी महाराज पंडित म्हणतात. आपल्या असण्याविषयी प्रत्येकालाच अतिशय प्रेम असते. आपण नसावे किंवा आपण नाही असे कधीच कुणाला वाटत नाही. तसा प्रयत्न करून पाहिला तर तो व्यर्थ जातो. या निर्गुणाचे किंवा आपल्या प्रत्येगात्म स्वरूपाचे प्रेम उपजतच सर्वांच्या ठिकाणी आहे. त्यामुळेच त्याला आपल्या असलेपणाविषयी आनंद वाटतो. कारण आनंद वाटला तरच गोडी किंवा प्रेम वाटणार. हे आनंद आणि प्रेम कशाने उत्पन्न होत नाही आणि कशामुळे नष्ट पण होत नाही. हे आनंदी आत्मरूप मूलतः सहजचेच सुखरूप आणि आनंददायी आहे. यालाच सच्चिदानंद स्वरूप किंवा आत्मस्वरूप किंवा ब्रह्म वगैरे वगैरे तुम्ही काहीही म्हणा. किंवा हेच आत्मस्वरूप बाहेर म्हणजे पंचज्ञानेंद्रियाने जे ज्ञान ग्रहण होते ते जसेच्या तसे आवड निवड रहित अशा भूमिकेतून हेच आत्मस्वरूप बाहेर जीव जगत रूपाने व आत असणे जाणणे अशा आनंद रूपाने आणि आत असणे जाणणे अशा आनंद रूपाने दृढ अपरोक्ष ज्ञान अशा स्वरूपात असते. अशा प्रकारे एकाच आत्मस्वरूपाचा आत निर्गुण निराकार आणि बाहेर सगुण साकार असा विस्तार दिसतो. व हेच आपले खरे आत्मस्वरूप आहे. याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला की त्यावरही आपल्या असणेपणावर जसे आपले प्रेम असते तसे यावरही आपले आत्मवत प्रेम जडते. इथे प्रेमाचे आलंबन या सगुण साकार विस्ताराचेच आहे असे म्हणता येईल. इथे प्रेमाचे आलंबन आत सच्चिदानंद रूप व बाहेर सगुण श्रीहरी असे आहे. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज यालाच पराभक्ती किंवा खरी भक्ती असे म्हणतात. ही ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ माझी भक्ती उल्हासे. या ज्ञानेश्वरीतील ओवीचा गूढ अर्थ सांगताना श्री गुलाबराव महाराज म्हणतात की ही ज्ञाननिष्ठा म्हणजेच बुद्धीची चिन्मात्र स्थिती आहे. ही प्राप्त झाली की यालाच पराभक्ती म्हणतात. त्या ज्ञाननिष्ठेनंतरही अशी पराभक्ती म्हणजे आत व बाहेर आत्मस्वरूपाचाच प्रत्यय येत नसेल तर ज्ञाननिष्ठा अपूर्ण अशी म्हणावी लागेल. ज्ञाननिष्ठेनंतर अशी पराभक्ती म्हणजेच आत व बाहेर आत्मस्वरूपाचा प्रत्यय आणि असा जर प्रत्यय येत नसेल तर ज्ञाननिष्ठा अपूर्णच अशी म्हणावी लागेल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथे श्री बाबाजी महाराज पंडित म्हणतात की काही वाचाळ लोक ज्ञाननिष्ठेनंतर भक्ती होऊच शकत नाही असे म्हणतात. तेव्हा ते नुसते बोल घेवडे ज्ञानी असतात. सारांश असा, आत व बाहेर आत्मस्वरूपाचाच प्रत्यय आला की जप ध्यान पूजा अर्चा पण एक आत्मस्वरूपच बनते व एकाच दगडाच्या डोंगरातून देव देऊळ कोरून काढावे तसा अद्वैत व्यवहार होतो. यालाच
पराभक्ती म्हणतात किंवा यालाच पुनर्व्यतिरेक असे म्हणतात. देव देऊळू परिवारू की जे कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. चंदनाच्या ठिकाणी त्याचा सुगंध अफूट असतो. चंद्राचा प्रकाश चंद्राच्या ठिकाणी अफूट असतो. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी ही ज्ञाननिष्ठा म्हणजे बुद्धी ज्याची चिन्मात्र झाली आहे त्याच्या ठिकाणी सगुण श्रीहरीचे प्रेम स्वाभाविक आहे आणि ते सहजच घडते व हा त्याचा सहज स्वभाव असल्यामुळे ती भक्ती ते प्रेम हे क्रियेविणच होत राहते. सगुण श्रीहरीचे चिंतन स्मरण करणे, चिन्मात्राच्या अनुसंधात राहणे हा अशा ज्ञानी मुक्त ज्ञानांचा सहज स्वभाव असतो. त्यांना परमात्म्याचे नामरूपात्मक सगुण स्वरूपही पूर्ण निरुपाधिकच वाटते. त्यांना परमात्म्याचे नामरूपात्मक जे बाहेरचे सगुण स्वरूप आहे ते पूर्ण निरुपाधिकच वाटते. श्री ज्ञानेश्वर म्हणतात की केवळ ज्ञानवृत्तीत अद्वैत बोधाची सूक्ष्म जाणीव ही आहेच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की केवळ ज्ञानवृत्तीत अशा अद्वैत बोधात सूक्ष्म जाणीव म्हणजे अद्वैत बोधाची सूक्ष्म जाणीव ही आहेच आहे. पण आत व बाहेर जर आत्मस्वरूपाचा अनुभव येऊन आत्मस्वरूपाचा अनुभव येऊन सर्वच आत्मवत वाटत असेल तर तेथे ज्ञानवृत्तीपेक्षा प्रेमवृत्तीचे आधिक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सगुण श्रीहरीच्या या प्रेमांशाचे आधिक्य वाढून ज्ञानांश हा प्रेमांशात विलीन होतो आणि अद्वैत बोधाची सूक्ष्म जाणीव राहत नाही. याला श्री गुलाबराव महाराज ज्ञान समुद्रातील खारटपणा जाणे असे म्हणतात. यालाच श्री गुलाबराव महाराज ज्ञान समुद्रातील खारटपणा जाणे असे म्हणतात. ज्ञान म्हणजे केवळ ज्ञानवृत्तीच्या एकत्व बोधाने ऐक्यानुसंधान साधणे आणि भक्ती म्हणजे आत बाहेर. आत म्हणजे प्रत्यगात्म रूपाचे जे आहेपणाचे असलेपणाचे सुख असते तेच व बाहेर पण नामरूपात्मक निरुपाधिक निराकार अशा सगुण श्रीहरीच्या रूपाने असून त्याविषयी पण आपलेपणासारखेच प्रेम वाटून अद्वैत अनुभवाची जी सूक्ष्म खारट म्हणणारी जाणीव असते ती या पराभक्तीत लोप पावते. सारांश आतील निर्गुण निराकाराचे ज्ञान कायम ठेवून म्हणजे ते न विसरता त्याकडे लक्ष ठेवून व बाहेर पण निरुपाधिक निराकार सगुण श्रीहरीच्या नामरूपात्मक रूपावर आत्मवत प्रेम करणे. हे पण मीच आहे अशा प्रेमानुभूतीला पराभक्ती असे म्हणतात. ही पराभक्ती करावी लागत नाही. हा स्वभावच आहे. मुक्या माणसाचा मौन हा स्वभाव असतो तसा मुक्या माणसाने मौन धरले काय किंवा सोडले काय ते सारखेच असते. अक्षताची देवता केली आणि तिची पूजा अक्षतांनीच केली तर देवता कोणती आणि अक्षता कोणत्या याचा काही ताळमेळ लागत नाही. तसा हा पराभक्तीचा प्रकार असतो. दिव्याच्या ज्योतीला तू आता तेजाचे लुगडे नेस म्हणण्याची आवश्यकता नसते. दिव्याच्या ज्योतीला तू आता तेजाचे लुगडे नेस म्हणण्याची आवश्यकता नसते. कारण ज्योतीला तेजाच्या लुगड्याने पूर्वीपासूनच वेढलेले असते. म्हणजेच तेजाचे लुगडे नेसण्याची क्रिया ज्योतीने केली नाही तर ती ज्योती तेजाच्या लुगड्या वाचून तशीच असते काय? चंद्राला तू आता प्रकाशाचा अलंकार घाल असे म्हणावे लागते काय? तशी भक्ती केली की होते व केली नाही तर होत नाही
असा प्रकार या पराभक्तीत नसतो. नमस्कार.